नमस्कार मित्रांनो, मी विभास खोते स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा एम-एस सरकारी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये योजनेत गुंतवणूक करत असाल, तर आता तुम्हाला पैसे जमा करताना काही अडचणी येणार आहेत. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले. कारण आता सरकारने जे ते काही प्रमाणात जे ते नियम आता बदललेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळेल, की सरकारने अशा पोस्ट ऑफिसमध्ये काय असे नियम बदलले आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या रोजच्या जीवनावरती ते होणार आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायची विसरू नका. कारण आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल किंवा पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करत असाल, तर आता तुम्हाला पैसे जमा करताना काही अडचणी येऊ शकतात. आयकर नियम 2026 अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन अनिवार्य असेल, यासाठी एका फॉर्ममध्येही बदल करण्यात आला आहे. हे संपूर्ण बदल आपण खाली इथे पाहणार आहोत. त्यानंतर नवीन मार्गदर्शन तत्वानुसार खातेदाराला आता कोणत्याही व्यवहारासाठी पॅन कार्ड देणे आता हे आवश्यक असणार आहे. मग ते कोणत्याही पोस्ट ऑफिस योजने संबंधित असो किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेशी पैसे जमा करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड आता येथे मित्रांनो अनिवार्य असेल. म्हणजेच जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करणार असाल किंवा काढणार असाल, तुम्हाला आता प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवहारासाठी तुम्हाला आता इथे पॅन कार्डची गरज इथे लागणार आहे. पॅन कार्ड तुम्हाला इथे अनिवार्य इथे असणार आहे. तर त्यानंतर हा बदल का करण्यात आला ते आपण पाहूया. बदललेल्या नियमानुसार पोस्ट ऑफिस खाते उघडणे, पैसे जमा करणे, काढणे किंवा मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे यासह अनेक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक देणे आता अनिवार्य आहे. ही आवश्यक आयकर नियम 2026 च्या नियम 159, 160, 161, 211 आणि 237 अंतर्गत येते. या नियमांचा उद्देश पोस्ट ऑफिस बचत नेटवर्कमध्ये पारदर्शकता सुधारणे, मोठ्या रकमेवर व्यवहारांवर देखरेख ठेवणे आणि कर चुकवेगिरीची शक्यता कमी करणे हाच इथे उद्देश आहे. त्यानंतर जर मित्रांनो तुमच्याकडे पॅन क्रमांक नसल्यास तर ते काय करावं लागेल ते देखील आपण पाहूया. जर तुमच्याकडे जर व्यक्तीकडे पॅन कार्ड नाही, त्यासाठी नियमांमध्ये एक वेगळा बदल करण्यात आला आहे. ठेवीदारांना आता फॉर्म 60 ऐवजी फॉर्म 97 सादर करणे आवश्यक असेल. या फॉर्ममध्ये ठेवीदाराचे नाव आणि पत्ता, व्यवहाराचा प्रकार आणि व्यवहाराची पडताळणी करणारी सहाय्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पॅन क्रमांकाशिवाय केलेले व्यवहार देखील कर प्रणालीमध्ये योग्यरित्या नोंदवले जातील याची खात्री करण्यासाठी ही माहिती गोळा करण्यासाठी जबाबदारी पोस्ट ऑफिसची ते राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक बदल इथले करण्यात आले आहे. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो 15G आणि 15A यांचे एकत्रीकरण करून आता जो आहे तो 121 जो फॉर्म जो आहे तो तयार करण्यात आला आहे. पूर्वी व्याजदरावरील टी-डी-एस कपात टाळण्यासाठी जे आहे ते 60 वर्षाखालील व्यक्तींसाठी फॉर्म 15G आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फॉर्म H भरला जात होता. आता फक्त फॉर्म 120 एकच असा फॉर्म एकत्र करून त्याला आता फॉर्म नवीन नाव दिलं आहे. तो म्हणजे फॉर्म 121 आता भरला जाईल. हा प्रत्येक आर्थिक वर्ष येथे सादर करणे आवश्यक आहे. हे फक्त तेव्हाच लागू असेल जेव्हा करदात्याचे अंदाजित एकूण करपात्र उत्पन्न 0 असेल. हा बदल तात्काळ प्रभावाने इथे लागू झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल. तुम्हाला ही अपडेट्स आवडली असेल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ देखील लाईक करा. तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचे विसरू विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.